ओम श्री साईराम. ओम श्री साई भक्त वत्सलाय नमः. भक्तांवर प्रेम करणाऱ्या दयाळू श्री साईंना आमचा नमस्कार असो. भक्त ज्यावेळी स्वामींना तळमळीने हाक मारतात त्यावेळी ते शरीराने कोठेही असले तरी भक्तांच्या सहाय्यार्थ त्वरित धाव घेतात. एक माता जशी आपल्या अपत्यावर वात्सल्याचा वर्षाव करते त्याहून अधिक वर्षाव साई माता आपल्या भक्तांवर करते. त्याला ऐहिक व आध्यात्मिक अधपतनापासून वाचवून उद्धार करते. अशा अनेक घटना भक्तांना स्मरत असतील की ज्यामधून भगवान श्री सत्यसाई बाबांच्या वात्सल्याचा अनुभव त्यांनी घेतला असेल. स्वामींच्या तरुणपणातील ही गोष्ट. त्यावेळी स्वामी मद्रास येथे होते. एक दिवस ते भक्तांना म्हणाले, लवकरच मला एका भक्ताला दर्शन देण्यासाठी जावे लागणार आहे. त्याने माझ्या पूर्वजन्मातील देहाची सेवा केली आहे. लवकरच एके दिवशी स्वामींनी आपला देह जमिनीवर ठेवला. त्यांचे शरीर काष्ठवत झाले. जवळ असणारे त्यांचे भक्त चिंतित झाले. इतकात त्यांच्या डाव्या पायाच्या तळव्यामधून विभूती स्त्रवू लागली. स्वामींच्या मुखातून मराठी व हिंदी शब्द ऐकू येऊ लागले. परंतु हा आवाज स्वामींच्या नेहमीच्या आवाजापेक्षा वेगळा व वृद्धाच्या आवाजाप्रमाणे होता. थोड्याच वेळात स्वामींचे शरीर पूर्ववत होऊ लागले व ते उठून बसले. पूर्ववत झाल्यावर स्वामी भक्तांना म्हणाले, अब्दुलला दर्शन देण्यासाठी शिर्डीला जाऊन आलो. काही भक्तांनी शिर्डी येथे चौकशी केली असता त्यांना समजले की त्याच वेळी शिर्डीतील अब्दुल बाबांचे निधन झाले होते. कोण हे अब्दुल बाबा? हे अब्दुल बाबा मूळचे नांदेड येथे राहणारे. सन 1908च्या सुमारास साईनाथांचे दर्शन घेण्यासाठी शिर्डी येथे आले व कायमचे तिथलेच झाले. साईनाथांची समाधी घेईपर्यंत अब्दुल बाबांचा मुक्काम चावडीमध्ये होता. दिवसभर जी कामे अंगावर पडतील ती साईनाथांची सेवा समजून करण्याचे व्रत त्यांनी स्वीकारले होते. मशिदमाई झाडून साफ करणे, संध्याकाळच्या वेळी दिवाबत्ती करणे ही कामे ते आवडीने करीत. या व्यतिरिक्त त्यांनी एक महत्त्वाचे काम केले. द्वारकामाईमध्ये असताना श्री साईनाथ भक्तांना जो उपदेश करत किंवा जे संभाषण करत ते स्वतःला समजो अथवा न समजो आपल्या जवळील वहीत त्यांची नोंद करून ठेवण्याची अब्दुल बाबांची सवय होती. श्री साईनाथांच्या समाधीनंतर ते शेवटपर्यंत द्वारकामाईमध्ये वास्तव्य करून होते. दिवस रात्र कुराणाचे पठण करण्यात त्यांचा वेळ जाईल. अशा या अब्दुल बाबांचा शेवटचा क्षण जवळ आला आहे हे जाणून आपल्या पूर्व देहाची सेवा करणाऱ्या सेवेकऱ्याला दर्शन देऊन कृतार्थ करण्यासाठी भक्तवत्सल श्री सत्यसाईनाथ मद्रासून शिर्डी येथे गेले व एका सद्भक्ताला स्वतःमध्ये विलीन केले. ओम श्री सत्यसाई नाथार्पणमस्तु.